नमस्कार. आज आपण कढीगोळ्यांची रेसिपी बघणार आहोत. हे कढीगोळे भाकरी, चपाती किंवा भातासोबत खूप टेस्टी लागतात. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे मी 1.5 वाटी चण्याची डाळ भिजत टाकलेली होती 6 तास. 6 तास भिजवून घ्यायची आहे डाळ. आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. तुरीची डाळ 2 तास भिजवून घेतलेली आहे मी. छान डाळी भिजलेल्या आहे. आता या डाळी आपण छान चाळणीमध्ये निथळ ठेवून देऊया. तुरीची डाळ आणि चण्याची डाळ घ्यायची आहे. दोन्ही डाळी छान निथळ ठेवून द्या, जेणेकरून पाणी सगळे ड्रेन होईल. 10 मिनिटासाठी ठेवायचे आहे निथळत. बघू शकाल. आता या डाळी आपण 10 मिनिटानंतर मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे. शक्यतो लहान पॉट यूज करा, त्याच्यामध्ये डाळी छान बारीक होतात. आता थोड्या थोड्या डाळी टाकून आपल्याला छान बारीक करून घ्यायचे आहे, वाटण तयार करून घ्यायचे आहे. आता यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे 1 टीस्पून धणे घेतलेले आहे मी. अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे. तुम्ही धनेपूड पण यूज करू शकता धण्यांच्या ऐवजी. आता हे आपल्याला छान व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे. तसेच उरलेली डाळ जी आहे ती पण आपण अशीच सेम बारीक करून घेऊया. बघू शकाल. आता इथे सगळ्या डाळी मी छान व्यवस्थित बारीक करून घेतलेल्या आहे. आता इथे आपण 1/4 टीस्पून हळद टाकून घ्यायची आहे आणि 1 टेबलस्पून तिखट टाकून घेतलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुमच्या खाण्यावर आहे तुम्ही किती तिखट खाता ते. आता इथे चवीनुसार मीठ घालून घेऊया. मीठ टाकायचे आहे चवीनुसार. आणि आता आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर छान छान चव येते कोथिंबीरने. आता छान सर्व एकत्रित करून घेऊया. हे मिश्रण एकत्रित करून घ्यायचे आहे व्यवस्थित हाताच्या साहाय्याने. सगळं तिखट वगैरे हळद सगळं मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित छान. जर हे मिश्रण तुम्हाला जास्त लूज वाटलं तर तुम्ही इथे 2 टेबलस्पून बेसन पण टाकू शकता, पण शक्यतो पडत नाही यूज त्याचा बेसनचा, पण जर वाटलंच तर टाकू शकता तुम्ही. आता इथे आपण कढीची तयारी करून घेऊया. इथे मी 1 बाउल आंबट दही घेतलेला आहे. आता यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन घालायचे आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया व्यवस्थित. तुम्ही रवीने पण बारीक करून घेऊ शकता. आता इथे पातेल्यामध्ये तेल घेतलेले आहे. तेल मी इथे 2 चमचे घेतलेले आहे, 2 मोठे चमचे. आता तेल गरम झाल्यावर इथे अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया. अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, कढी करताना सगळे साहित्य जवळ ठेवा, नाही तर फोडणी लवकर जळते. आता इथे थोडे मेथीदाणे टाकून घेतलेले आहेत, त्याने कढीला खूप छान चव येते. बघू शकाल. आता इथे मी हिरवी मिरची, अद्रक आणि लसूणची पेस्ट केलेली होती ती टाकून घ्यायची आहे. खूप छान चव येते त्याने कढीला. मिरच्या बारीक चिरून टाकण्यापेक्षा असं बारीक केल्याने खूप छान चव येते मिक्सरमध्ये. आता कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. छान खमंग फोडणी तयार करायची आहे. इथे हिंग पण तुम्ही टाकू शकता, पण मी नाही टाकला आहे. हिंगाने पण खूप छान चव येते कढीला. आता 1 ते 2 मिनटं परतल्यानंतर छान मंद आचेवर इथे आपण जे दही हे करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. दही आणि बेसनचं मिश्रण व्यवस्थित. आता इथे आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचे आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे. बघू शकाल. आता कढीला छान उकळी येऊ देईपर्यंत वाट बघायची आहे. इथे चिमूटभर हळद टाकलेली आहे. हळद चिमूटभरच टाका, नाही तर जास्त हळदीने कढी उग्र होते. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे. बघू शकाल. आता इथे छान व्यवस्थित हलवून कढीला छान उकळी येऊ द्यायची आहे. बघू शकाल. कन्सिस्टन्सी अशी ठेवा तुम्ही कढीची, अशी. तसं आवश्यकतेनुसार पाणी घाला. आता कढीला उकळी आल्यावर इथे आपले जे मिश्रण केले होते आपण डाळीचे बारीक केलेले, त्याचे छान गोळे तयार करून घ्यायचे आहे. आपण लाडू बनवतो त्या साईजचे गोळे. आता हे उकळलेल्या कढीमध्ये सोडायचे आहे एक एक करून. एक कढी उकळल्यानंतरच सोडायचे आहे गोळे. आता एक एक करून अशा प्रकारे सर्व मिश्रणाचे गोळे व्यवस्थित सोडून घ्यायचे आहे दूर दूर. बघू शकाल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता इथे आपल्याला सगळे व्यवस्थित गोळे टाकल्याच्या नंतर कमीत कमी हे आपल्याला 15 ते 20 मिनिटं छान व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे.
मीडियम आचेवर शिजवायचे आहे. बघा आता झाकण झाकून आपण इथे याला 15 मिनटं शिजवून घेऊया. 15 ते 20 मिनटं मधामधात हलवत राहायचे आहे. बघू शकाल थोड्या वेळानंतर झाकण ठेवल्यानंतर बघू शकाल आता हे गोळे आपण थोडे हळूवार हाताने पळीने थोडे दुसरी साईड परतवून घेऊया व्यवस्थित. बघू शकाल आणि पुन्हा झाकण ठेवून छान शिजून घ्यायचे आहे. बघू शकाल बघा 15 ते 20 मिनिटानंतर हे कढी गोळे खूप छान शिजलेले आहे. कढी पण छान थोडी घट्ट आलेली आहे. खूप छान लागतात भाकरी आणि भातासोबत. तुम्ही नक्की ट्राय करा. बघू शकाल आता इथे आपण छान कोथिंबीर टाकून घेऊया बारीक चिरलेली. बघा आता आपली इथे कढी गोळे रेडी आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा. बघा आपले कढी गोळे छान रेडी आहे. गरम गरम भातासोबत किंवा भाकरीसोबत सर्व करायचे आहे. बघू शकाल एक गोळा मी तुम्हाला खाऊन दाखवू शकते. बघा कापून दाखवते एक गोळा. छान आतून शिजलेला आहे. चला तर भेटूया पुढच्या नव्या एका रेसिपीमध्ये. बाय बाय. टेक केअर.